वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय देतानाच महान कार्याने निर्भीड पत्रकारिता जोपासली. वृत्तपत्र विक्रेता संघटनेने मानले महान कार्य परिवाराचे आभार. निर्भीड पत्रकारिता करत समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचे काम महान कार्य वृत्त समूहाने केले आहे. हीच परंपरा भविष्यातही कायम राखत वृत्तपत्र विक्रेता अधिक सक्षम होण्यासाठी शासन दरबारी महामंडळ कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भावना पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवगोंड खोत यांनी व्यक्त केले. ऊन वारा पाऊस प्रसंग किंवा कोणत्याही अडचणीला घाबरून न जाता अविरतपणे वृत्तपत्र विक्री करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांची वास्तव व्यथा महान कार्यने संघर्षातील उजेड या लेखाद्वारे अखंडित 100 दिवस प्रसिद्ध केली होती. त्या पार्श्वभूमीवर विक्रेत्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महान कार्य वृत्त समूहाचे संपादक विजय पवार, इचलकरंजी प्रतिनिधी सुभाष भस्मे व कार्यालयातील अन्य सहकाऱ्यांचा यथोचित सन्मान शिरोळ येथील कार्यालयात केला. या प्रसंगी सचिव अण्णा गुंडे, चालक शिवानंद रावळ यांनी आपल्या भावना व्यक्त करत महान कार्य वृत्त समूहाचे आभार मानले. सत्काराला उत्तर देताना संपादक विजय पवार यांनी महान कार्य परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी घेतलेले व्रत यापुढेही कायम ठेवले जाईल, असे वचन देताना वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी मी स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याचे नमूद केले. यावेळी महान कार्यचे उपसंपादक सागर बांडदार, प्रकाश चव्हाण यांच्यासह पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी महेश बावळे, अमोल मुसडी, सुरेश चौगुले, महादेव चिखलकर, विशाल परीट, विजय वायगडे उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.